घेतो ब्रो, जास्त स्पायसी नूडल्स. नमस्कार मंडळी, मी आहे चित्रा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माझा सुंदर सफर. आजचा संडे ना खूपच छान गेला आणि त्याचं कारण म्हणजे पलावा लेकशोरवरचा सुंदर वे आणि कॅफे लिटिल बाईटमधली झणझणीत अशी पाणीपुरी आणि टेस्टी अशी पावभाजी. चला तर मग बघूया माझा आजचा सुंदर सफर. रविवारचा दिवस म्हटलं की काहीतरी खास असं करावंसं वाटतं आणि बाहेर इतकं छान असं पावसाचं वातावरण होतं ना, तर विचार केला की मस्त पावसामध्ये गरमागरम पावभाजीची ट्रीट करूया. आणि त्यासाठी आम्ही इथे आलो होतो पलावा लेकशोरमधील लिटिल बाईट या कॅफेमध्ये. चला तर मग बघूया आजचा माझा सुंदर सफर. इकडे तुम्ही बघू शकता खूपच छान असं पावसाचं वातावरण होतं. पाऊस भरपूर पडत होता सकाळपासूनच, पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा म्हणजे थोडासा पाऊस थांबला होता. आणि सुरुवात केली आहे इकडे एकदम तोंडाला पाणी आणणाऱ्या अशा स्पायसी पाणीपुरीने. वाव, इतकी सुंदर, इतकं स्पायसी आणि खूप छान असं झणझणीत अशी पाणीपुरी होती ना, खूप छान होतं. आणि इकडे ना हे जे लिटिल बाईट कॅफे आहे ना, तिकडे असं पाणीपुरी जे असते ना, ते असं सर्व आपल्याला एका ह्याच्यामध्ये देतात. ते आपण स्वतःच असं बनवून वगैरे खायचे असते पाणीपुरी. खूप छान, म्हणजे एकदम खूप असं व्यवस्थित असतं तिकडचं सर्व, म्हणून आम्ही नेहमी तिकडेच पाणीपुरी वगैरे खायला जात असतो. आणि इकडे बघा अन्वीने खूप छान असं मस्तपैकी पाणीपुरी वगैरे बनवून मस्तपैकी एन्जॉय केली तिची पाणीपुरी. आणि त्याच्यानंतर इकडे आली होती आमची पावभाजी. आणि इकडे ना अन्वी आणि मी वेदांतला चिडवत होतो, कारण की ऑर्डर करताना ना आम्ही 2 पाणीपुरी सांगितल्या होत्या, पण वेटरने चुकून एकच पाणीपुरी ऐकली होती आणि त्याने ना एकच पाणीपुरी आणून दिली होती, म्हणून त्याची ऑर्डर काय आली नव्हती, म्हणून आम्ही त्याला खूप चिडवत होतो. तर इकडे वेदांची सुद्धा पाणीपुरी ऑर्डर आली होती, परंतु त्याने ना खूप अशी स्पायसी असल्यामुळे त्याने खाल्ली नाही. मग इकडे मी अन्वीला बनवून दिलं आणि मी सुद्धा बनवून घेतली आणि आम्ही दोघींनी पाणीपुरी ती खाल्ली. आणि पावसाच्या मस्त थंडगार अशा वातावरणामध्ये आम्ही मस्तपैकी गरमागरम पावभाजी आणि स्पायसी अशी पाणीपुरी एन्जॉय केली. तर तुम्ही सुद्धा पलावा येथील लिटिल बाईट या कॅफेमध्ये जर कधी आले ना, तर पाणीपुरी आणि पावभाजी नक्की ट्राय करा. खूप म्हणजे खूपच छान असतं इकडची पाणीपुरी आणि पावभाजी. आणि इकडे आमचं सर्व ट्रीट वगैरे करून झाली होती, म्हणजे पावभाजी वगैरे सर्व खाऊन वगैरे झालं होतं आणि आम्हाला निघायचं होतं घरी. पण आम्ही जायला निघालो तर इकडे ना म्हणजे भरपूर पाऊस लागला होता, म्हणजे थोडासा रिमझिम वगैरे थोडासा लागला होता जोरात. पण तरीसुद्धा आम्ही बाईकवर जाणार होतो ना, त्याच्यामुळे मग थोडा वेळ ना आम्ही विचार केला की थोडा वेळ थांबूया, कारण की वेदांत परत भिजून जाईल, म्हणून थांबलो थोडा वेळ. आणि मग थांबलो आणि मग त्याच्यानंतर मग विचार केला अन्वीने आणि वेदांतने की आपण इकडे या कॅफेच्या समोर एक हे आहे गिरनार स्टोअर म्हणून आहे, तिकडे त्यांना ना हे घ्यायचं होतं, त्यांची कुठची कोरियन स्पायसी मॅगी घ्यायची होती. मग इकडे थांबलं, भरपूर वेट केला, तर पाऊस काय म्हणजे थोडंसं रिमझिम वगैरे चालूच होतं. तर आम्ही तिकडे गेलो, हे जे गिरनार स्टोअर आहे तिकडे गेलो आणि मग तिकडे वेदांत आणि अन्वीने ना कोरियन स्पायसी नूडल्स घेतले. त्यांना त्याचं चॅलेंज करायचं होतं. त्यांचं चॅनल आहे अन्वी वेद डायरी म्हणून, तर तुम्हीसुद्धा त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो इकडे वेदांतने आणि अन्वीने इकडे त्यांचं स्पायसी नूडल्स घेतलेले आहेत, कोरियन स्पायसी नूडल्स. तो त्यांचासुद्धा व्लॉग नक्की त्यांच्या चॅनलवर लवकरच त्यांच्या चॅनलवर येणार आहे. त्यांचं जे चॅलेंज करणार आहेत ते स्पायसी नूडल्सचं. सो तुम्ही नक्की तो चॅनलसुद्धा बघा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचा व्हिडिओसुद्धा बघा. आणि आम्ही नंतर बाईक स्टार्ट केली, पलावामधून बाहेर आलो आणि भरपूर जोराचा असा पाऊस लागला होता. भिजलो यार मित्रांनो, गाईज भिजलो. किती जोरात पाऊस आहे.
तर थोडा वेळ थांबून आम्ही पुन्हा निघालो घरी यायला आणि इकडे आम्ही पोचलो आहोत फायनली रुनवाल गार्डन्समध्ये. कधी कधी असा छोटासा ब्रेक आणि असं मस्तपैकी एन्जॉय एखादा संडे करायचा म्हणजे खूप अगदी असं एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. आठवड्याभराचं आपलं जे काय असतं हाऊसवाईफ लोकांना वगैरे आपल्या असतंच ना, आठवड्याभराचं काम वगैरे करून अतिशय असा थकवा वगैरे आलेला असतो. त्याच्यामुळे असं म्हणजे थोडंसं असं रिचार्ज झाल्यासारखं वाटतं. तर मंडळी असा होता आजचा माझा संडेचा स्पेशल व्लॉग. मस्त खाणं, छान वाईब्स आणि शांत इव्हनिंग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या सुंदर सफरीत. तोपर्यंत कीप स्माइलिंग.